नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जवळ-जवळ 10 अरब देशांचे फॉरेन मिनिस्टर्स, परराष्ट्र मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी आज नवी दिल्लीमध्ये एकत्रित येत आहेत आणि पुढचे 2 दिवस म्हणजे जानेवारी 30 आणि 31 रोजी त्यांची एक परिषद आहे. तर ही परिषद काय आहे हे बघा. इंडिया अरब कंट्रीज चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर असे विविध विषय एकत्रितरित्या संबोधित करणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे. हिची स्थापना 2015 साली त्यांची पहिली बैठक झाली. त्यावेळेला अ, मस्कत इथे झाली आणि ओमान हे त्याचे यजमान राष्ट्र होतं. आता या वर्षीची जी परिषद आहे, ती 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीमध्ये होते आहे आणि नवी दिल्लीमध्ये तिच्यामध्ये सामील होण्यासाठी कोणकोणते देश आलेले आहेत? कतार आहे, अ, अमिरात आहे, संयुक्त अरब अमिरात, ओमान आहे, सुदान आहे, पॅलेस्टाईन आहे, सोमालिया आहे, मॉरिटेनिया, कोमोरोस, सौदी अरेबिया ह्यांचे व्हाईस फॉरेन मिनिस्टर येणार आहेत, म्हणजे परराष्ट्र मंत्री येणार आहेत. लिबिया येणार आहे. लिबियाचं वैशिष्ट्य असं की 2011 साली गद्दाफी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच लिबिया या परिषदेमध्ये जॉइन होतो आहे. लेबेनॉन आणि सीरिया ह्यांच्याकडून प्रतिनिधी येणार की नाही ह्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन अजून आलेलं नाहीये, परंतु ते अपेक्षित आहे. तेव्हा असे ज्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे असे 10 देश आणि 2 देश लेबेनॉन आणि सीरिया ज्यांच्याकडून प्रतिनिधी येण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने ही परिषद भारतामध्ये आयोजित केली गेलेली आहे. त्याचं यजमानत्व हे अर्थातच जसं भारताकडे आहे तसं संयुक्त अरब अमिरातीकडे सुद्धा आहे. तेव्हा हे जॉइंट यजमानपद आहे असं आपण म्हणू शकतो. 10 वर्षांनंतर ही परिषद होते आहे आणि ती एका पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीवर होते आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य काय आहे? त्यांनी विषय जे दिलेले आहेत ते चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर हे सगळे विषय अर्थातच एकत्र कशासाठी घेतले आहेत? कारण भारतीय उपखंड आणि पश्चिम आशियामधले देश ह्या दोघांचा मिलाप आपल्याला इथे झालेला दिसतो. तसंच थोडेफार आफ्रिकेमधले देश सुद्धा आहेत. कारण याच्यामध्ये खास करून मुस्लिम देश आणि भारत यांच्यामधलं जे सहकार्य आहे, त्याच्या संदर्भाने ही परिषद बोलावली असल्यामुळे ह्यांच्यामधला जसे व्यापार संबंध महत्वाचे आहेत, तसेच आताच्या घडीला इंडस्ट्री म्हणजे एकंदरीत कारखानदारी असेल किंवा अन्य हे ह्याचा सुद्धा विकास होण्याची एक नवीन शक्यता आता तयार होताना दिसते. कारण हे देश जे आहेत पश्चिम आशियाकडचे आणि आफ्रिकेमधले ह्यांना सुद्धा आता स्वतःच्या देशामध्ये कारखानदारी असायला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. अर्थातच ह्या दोन्हीकडचे देश जे आहेत त्यांच्यामधले जे शेतीविषयक, कृषीविषयक संबंध आहेत ते सुद्धा सुदृढ करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने ही परिषद जेव्हा बोलवली जाते आहे, तेव्हा त्याचं लक्ष जे आहे ते एक प्रकारे व्यापार संवर्धनाचं आहे. जसं भारत आणि युरोप ह्यांच्यामधले युरोपियन युनियनच्या अध्यक्षा इथे आलेल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा सगळं लक्ष जे होतं ते याच विषयांकडे होतं. कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर. तीच पद्धत इथे आहे आता. तिथे आपलं रिटायर्ड अग्रीमेंट झालं. आता ह्या परिषदेचं एक फलस्वरूपामध्ये आपल्याला काय मिळतं, ते आपल्याला 30 आणि 31 मध्ये या परिषदेत काय होतं त्याच्यानंतर कळणार आहे. परंतु विषय जे आहेत ते स्पष्ट आहेत. एक म्हणजे दोन्हींमधलं जे सहकार्य आहे, त्या सहकार्याच्याच अनुषंगाने भारत आता आपली जी सिस्टीम जी भारताने तयार केलेली आहे यू-पी-आयच्या द्वारे, ज्याच्यामध्ये लोकल करन्सीमध्ये व्यवहार करायचा आहे, स्थानिक चलनामध्ये आणि तुम्हाला मधलं जे एक चलन होतं डॉलर, त्याची आता गरज भासणार नाहीये. त्याबद्दल भारत त्याच्यावरती जरूर जोर देईल. तेल हा एक महत्वाचा विषय असणार आहे. परंतु ह्याच्या पलीकडे आता मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया गेलेला आहे आणि त्यांना आज रस कशामध्ये आहे? त्यांना आज रस जो आहे तो व्यापार संवर्धनाचा आहे आणि व्यापारासाठी म्हणून, इंडस्ट्रीसाठी म्हणून त्यांनी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर त्यांना जे आश्वासन दिलं, की आम्ही काही गुंतवणूक करू आणि ही जी गुंतवणूक आहे ती त्यांची अ, जशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये येणार आहे, तसंच मध्य पूर्वेमध्ये खूप मोठी डेटा सेंटर्स येणार आहेत. म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मध्य पूर्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदार्पण करू इच्छितं आणि अर्थातच ते जर का करायचं असेल, तर त्यांना प्रशिक्षित कामगार वर्ग किंवा तिथे काम करणारा वर्ग जो आहे, तो केवळ भारताकडून मिळू शकतो. आणि म्हणून भारतामध्ये हे देश आज इथे आलेले आहेत. त्याचं महत्त्व जे आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अशाच पद्धतीचं प्रशिक्षित वर्ग त्यांना कदाचित पाकिस्तानमध्ये थोडाफार मिळेल असं. थोडाफार म्हणते मी. ज्या प्रमाणात ते गुंतवणूक करू इच्छितात तसं नाहीये. परंतु पाकिस्तानला व्हिसा देणार नाही म्हणून अनेक देशांनी मध्य पूर्वेच्या जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला समजेल की तिथे वातावरण काय आहे ते. तेव्हा भारतासाठी हे खुलं मैदान आहे. आपल्या ट्रेन प्रशिक्षित कामगार वर्गासाठी आय-टी क्षेत्रामध्ये जे सुशिक्षित वर्ग जो एक्सपेक्टेड आहे, त्यांच्यासाठी हे खुलं मैदान होणार आहे. म्हणजेच जर का जस्ट इन केस जर का अमेरिकेने दरवाजे आपले बंद करून घेतले, तर आणि तिथून माघारी येणारे जे उच्च शिक्षित असे मास्टर्स डिग्री किंवा पी-एच-डी घेतलेली मुलं जर का परत आली, तर त्यांच्यासाठी हे मोठं नवीन ओपनिंग ठरणार आहे. माझ्या दृष्टीने ही जी परिषद आहे त्याचं महत्त्व केवळ एवढ्यासाठी नाहीये आणि अ, त्याची पार्श्वभूमी मी अशी मांडते, की जेव्हा माणूस कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर ह्याच्यावरती जेव्हा आपलं लक्ष केंद्रित करू बघतो, तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते, ती म्हणजे माझ्या देशामध्ये सुरक्षा आहे का? शांतता आहे का? सुबत्ता आहे का? आणि जर का सुरक्षा, शांतता, सुबत्ता नसेल, तर हे जे तिन्ही गोष्टी मी म्हटल्या, व्यापार असेल, इंडस्ट्री असेल किंवा ॲग्रीकल्चर असेल, यांची भरभराट होऊ शकत नाही. ते तिथे जीव धरू शकत नाहीत. तेव्हा त्यांना जीव धरायचा असेल, तर मुळामध्ये तिथे शांतता, सुबत्ता नांदायला पाहिजे. ह्याचाच अर्थ असा, की तिथे दहशतवादाचं समूळ उच्चाटन करायला लागेल. आणि वादाचंच केवळ उच्चाटन नाही, तर तिथे जे कट्टरपंथी अनेक संघटना या जोमाने वाढतात, जोपासल्या जातात, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याची गरज आहे. आणि भारताकडून तुम्ही एक बघितलं असेल, प्रत्येक जागतिक व्यासपीठावरती मोदींनी आजच्या घडीला दहशतवादाच्या विरोधामध्ये एकच सूर लावलेला आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तेव्हा आज पश्चिम आशिया आणि आफ्रिकेमधले हे जे देश येतायत, त्यांना देखील आपल्या आपल्या देशामध्ये डिरॅडिकलायझेशनचा प्रोग्राम हा राबवावा लागेल, तरच कुठेतरी जाऊन तुम्हाला या क्षेत्रामध्ये पदार्पण करता येईल आणि ती यशस्वीपणे चालवता येतील. याच्यामधलं मी म्हणेन, की थोडंफार जे काम केलेलं आहे आणि जे यशस्वी झालेले आहेत, ते आहेत अर्थातच संयुक्त अरब अमिरात. संयुक्त अरब अमिरातीनी रॅडिकलायझेशन पूर्णपणे नाकारलेलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुस्लिम ब्रदरहूड किंवा तत्सम संघटनांना बिलकुल वाव नाही. ते तिथे बँकेचा अकाउंट उघडू शकत नाहीत, की तिथे आपली शाखा चालवू शकत नाहीत. आणि हा धडा जो आहे हा अन्य अरब देशांना गिरवावा लागेल. अन्यथा या ज्या परिषदा आहेत त्या केवळ नुसतीच तोंडाची वाफ होऊन जाईल आणि तसं होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. हा तर झाला एक लाँग टर्म प्रोग्राम. दीर्घ पल्ल्याचा जो आपण कार्यक्रम म्हणू, तसा हा डिरॅडिकलायझेशनचा प्रोग्राम होऊ शकतो. परंतु आजच्या घडीला जे सर्व अरब राष्ट्रांना सतावतं आहे, ते संकट सर्वात मोठं संकट आहे ते इराणचं. इराण हे संकट नाहीये, परंतु इराणच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्या आणि मग त्याला प्रतिसाद म्हणून इराणकडून येणाऱ्या प्रतिधमक्या ह्या वातावरणामध्ये आज संपूर्ण पश्चिम आशिया हा त्या छायेमध्ये वावरतो आहे. त्या युद्धाच्या छायेमध्ये वावरतो आहे. त्यातल्या अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपला विरोध हा नोंदवला आहे त्यांच्याकडे, की आमच्या देशाचा एअर स्पेस तुम्हाला वापरू देणार नाही. खरं म्हणजे अमेरिकेचे अनेक बेसेस संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये, पश्चिम आशियामध्ये आहेत.
परंतु त्यामधले अतिशय कमी देश जे आहेत ते त्याच्यामध्ये येऊ इच्छितात, ह्या संघर्षाच्या मध्ये पडू इच्छितात. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आपला जो निषेध आहे तो अमेरिकेकडे नोंदवलेला आपल्याला दिसतो. हेच जे वातावरण आहे हे महत्वाचं वातावरण आहे आणि जे काही इराणवरती येणारं संकट आहे त्या संकटामध्ये इराणवरती हल्ला झाला तर इराण कोणाकोणावर हल्ला करेल, जिथे-जिथे अमेरिकेचे बेसेस आहेत तिथे-तिथे हल्ला करेल. म्हणजेच हे सगळे जे देश आहेत या सगळ्यांच्या वरचं जे सावट आहे, ते सावट खूप मोठं आहे. तेव्हा कसंही करून इराणचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तोडगा निघण्याची गरज आहे. जसा तोडगा हा पॅलेस्टाईन प्रश्नासाठी निघण्याची गरज आहे, तसाच इराणचा प्रश्न हा महत्वाचा ठरणार आहे आणि ह्याच्यासाठी भारताकडून या परिषदेमध्ये प्रत्यक्ष परिषदेमध्ये जरी नसलं तरी 10 देशांचे परराष्ट्र मंत्री जेव्हा एकत्र जमतात तेव्हा या प्रश्नावरती चर्चा अपेक्षित आहे. मग ती कॉन्फरन्सच्या कॉरिडॉर्समध्ये असेल किंवा कॉरिडॉर्सच्या बाहेर असेल. परंतु या प्रश्नांवरती चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा अंदाज आहे. आणि तो कितपत थोडा माझा बरोबर ठरतो ते आपल्याला 31 जानेवारी पर्यंत दिसेल. कारण जर का युद्धाचं सावट असंच राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये व्यापार वगैरे काही वृद्धिंगत होऊ शकत नाही. सर्वात आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे, की जर का युरोप, भारत एकत्र येत असतील, तर मग मध्ये असलेले हे जे पश्चिम आशियाई देश आहेत, त्यांना एक मोठी कामगिरी पूर्ण करायची आहे. भारताचा माल जो आहे तो युरोपापर्यंत पोहोचवायचा किंवा त्यांचा स्वतःचा माल सुद्धा युरोपापर्यंत पोहोचवायचा, तर शांततेची गरज आहे. भारताने जो आयमेक कॉरिडॉरची संकल्पना मांडली, त्याच्यामध्ये जर का सौदी अरेबिया हा मनापासून सहकार्य देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, संभावना मी व्यक्त करते आहे, शक्यता व्यक्त करते आहे, तर मग आयमेक कॉरिडॉर आहे तो सौदी अरेबियाला वगळून कसा आपल्याला ॲक्सिलरेट करता येईल, त्याला वेग देता येईल आणि तो कार्यरत करता येईल ह्याच्यावरती सुद्धा इथे चर्चा कदाचित होऊ शकते. कारण आयमेक कॉरिडॉर कशासाठी आहे? तो सरतेशेवटी कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर ह्याच्यासाठीच आहे. आणि तसं जर का चित्र उभं करायचं असेल तर पुन्हा एकदा आयमेक वरती सुद्धा या परिषदेला भर द्यावा लागेल. नवी जी जागतिक संरचना एक जन्माला येते आहे त्याच्यामध्ये पश्चिम आशियाई देशांवरती 2 महत्वाचे जबाबदाऱ्या कदाचित येऊ शकतात. एक म्हणजे संपूर्ण जगामध्ये जिथे-जिथे गुंतवणुकीची शक्यता आहे, तिथे-तिथे पैसा पुरवणं ही जबाबदारी पश्चिम आशियाई देशांना पूर्ण करावी लागणार आहे. आणि आणि म्हणून त्याच्यासाठी मग ते डेटा सेंटर्स पासून सगळ्या ज्या कल्पना आलेल्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही असलं पाहिजे, स्पेसमध्ये आम्ही असलं पाहिजे. ही त्यांना अणुशक्ती म्हणजे अणुशक्ती नको आहे, परंतु आण्विक विजेवरती आपल्याला आपला देश चालवा कारण डेटा सेंटर्ससाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजेची गरज असते आणि ही वीज जी आहे ती भारत जे मोबाईल न्यूक्लिअर संयंत्र ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे रशियाच्या सहकार्याने. तशा पद्धतीचं सहकार्य हे पश्चिम आशियाई देशांबरोबर करता येईल का ह्याची चाचपणी सुद्धा इथे करायला लागणार आहे. हे असे अनेक विषय आहेत आणि त्या अनेक विषयांना जोडून जेव्हा विचार चाललेला आहे, तेव्हा त्याचा मूळ गाभा हा डिरॅडिकलायझेशन असणार हा हा अलिखित अजेंडा आहे या परिषदेचा असं आपण मानायला हरकत नाही. तेव्हा हे देश जेव्हा डिरॅडिकलायझेशनची गोष्ट बोलायला लागतात, तेव्हा मग भारतामध्ये टाळकी सटकलेले जे अनेक तुम्हाला कट्टरपंथी दिसतात, त्यांचे पाय जमिनीला लागायला सुरुवात होऊ शकते. त्यांना आपले जे शेजारी देश आहेत, ते किती दिवस फूस घालणार? कारण त्यांच्याकडे पैसा नाहीये. ते फक्त आयडिओलॉजिकल फूस देऊ शकतात, चिथावणी देऊ शकतात. पण अखेर हे सगळ्या ज्या चळवळी आहेत ना, त्या पैशाशिवाय मोठ्या होत नाहीत आणि जोपासल्या जात नाहीत. तो पैसा आणि ती पैशाची लाईन जर का आपण तिथल्या तिथेच जर का कापून टाकू शकलो, तर त्यांचं काय होईल विचार करा आणि भारतामधलं वातावरण सुद्धा निवळायला मदत कशी होईल ह्याचाही विचार तुम्हाला करता येईल. आणि म्हणून ही 2 दिवस होणारी जी परिषद आहे ती नजीकच्या भविष्यातच नाही तर साधारणपणे पुढच्या 2 ते 3 दशकांसाठी दिशा देणारी बैठक ठरेल.
ह्याची मला खात्री आहे. मला वाटतं ह्याच्या अगोदर सुषमा स्वराज सुद्धा अशा बैठकीत गेलेल्या होत्या आणि ती कदाचित बहारीनमध्ये भरली असावी. मला आता संदर्भ आठवत नाहीये. परंतु एकंदरीतच आपण बघितलं तर ही प्रगती चांगली 10 वर्षांनंतर बैठक होत असली तरी देखील हे एक स्वागतार्ह पाऊल आहे असं आपण जरूर म्हणू शकतो. इराणचं युद्ध थांबवणं, डिरॅडिकलायझेशन हे 2 अजेंडा जर ह्या परिषदेने हाताळले, तर संपूर्ण परिस्थितीला वेगळं वळण मिळू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत राहू द्यात. नमस्कार.